रद्द करून निर्यात शुल्क 40% वरून 20% केली होती। राज्यातील शेतकऱ्यांचं हित विचारात घेऊन कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने दिनांक 9/1/2025 माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री दादा भुसे, शिंदे साहेब, त्याचबरोबर पणन मंत्री म्हणून मी यांच्या सर्वांच्या पत्रान्वये केंद्र शासनास विनंती करण्यात आली होती असून सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आली आहे। या संदर्भात विधिमंडळात सन्माननीय सदस्य श्री छगनजी भुजबळ साहेब तसेच इतर सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेला विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 58 वरील चर्चेवेळी निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे। आता केंद्र शासनाने दिनांक 22/3/2025 म्हणजे परवाच्या अधिसूचनेमुळे कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हे आता रद्द करण्यात आलेली आणि याचा निर्णय घेण्यात आलेला सदरहून निर्णय राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे। यास्तव मी राज्य शासनाच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ पीयूषजी गोयल यांचा आभार व्यक्त करतो। चला द्या। बोला। अध्यक्ष महाराज, पणन मंत्र्यांनी आता केंद्र सरकारचं अभिनंदनाचं निवेदन या ठिकाणी केलेलं अध्यक्ष महाराज हा माहिती दिलेली अध्यक्ष महाराज, तुम्ही अभिनंदनाचा प्रस्तावच मांडला। अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस आयात दर निर्यात दर तुम्ही जे वाढवलं आणि प्रोसिजर सांगा काय प्रोसिजरच येतो निर्यात दर जेव्हा वाढवलं त्यावेळेस प्रस्ताव आणायला पाहिजे होता ना, त्याचा निषेध करायला पाहिजे होता ना केंद्र सरकारचा। जे नुकसान झालं ते कोण भरून देणार शेतकऱ्यांचं, त्याचाही निषेधाचा ठराव मांडायला पाहिजे होता। मी आपल्याला केवळ प्रोसिजर काय चुकली ते सांगायची अनुमती दिली आहे। मांडलं एक मिनिट मध्ये या प्रोसिजरचा भाग असा अध्यक्ष महोदय नाही अध्यक्ष महोदय, प्रोसिजरचा भाग पॉइंट ऑफ प्रोसिजर एक मिनिट बघा, पॉइंट ऑफ प्रोसिजर असा होतो अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार ज्यावेळेस निर्णय घेतो त्यावेळेस ती माहिती सभागृहाला आपण देत असतो, पण ही माहिती अशी का लपवली गेली की ज्यावेळेस निर्यात कर वाढवला गेला, हजारो लाखो टन कांदा त्यावेळेस सडला आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। ती माहिती सुद्धा सभागृहाला द्यायला पाहिजे। ज्यावेळेस सभागृह सुरू होता अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस हा निर्णय झाला डिसेंबरमध्ये, त्यावेळेस ही जर माहिती दिली असती, हा प्रोसिजरचा भाग आहे अध्यक्ष महोदय, की आपण कमी केला आणि वाढवलं तर मानत नाही किंवा माहिती देत नाही, हा प्रोसिजरचा भाग होतो। म्हणून आम्ही नानाभाऊंनी मुद्दा उपस्थित केला। सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले आणि सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर जो आज सभागृहात मांडलाय त्या संदर्भात मी सभागृहाला एवढंच सांगू इच्छितो, अवगत करू इच्छितो, पॉइंट ऑफ प्रोसिजर हा एखाद्या नियम